ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना डिवचलेलं आहे। ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून शिंदेंवर त्यांनी कडक शब्दात टीका केली आहे। नुकतीच झालेली दिल्ली वारी, भाजपमध्ये शिंदे सेनेतून सुरू असलेलं इनकमिंग, महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोले लगावले। शिवाय त्यांनी पालघरच्या साधू हत्याकांडातील आरोपित चौधरीला प्रवेश देणाऱ्या भाजपवरही तोंड सुख घेतलंय। आता हे सगळ्यांना कळते। काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला, अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडा कशाला बोलतो? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते, त्या मांजराचा तरी वाघ नाही होऊ शकत। दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे मरे जे काय फोटो बघतो, दिल्लीचे बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाही, हे गद्दार आहेत सगळे। सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात। म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पारखी काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही, या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं। पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला, कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी, बरोबर आहे। आता त्यावेळेला हे त्याला झरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती, आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले। अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते। मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं, मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, अशा सूचनाच केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रामधल्या भाजप नेत्यांना दिल्याची माहिती आहे। तसंच आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा, अशाही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। बीडच्या गेवराई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांनी प्रचारादरम्यान मतदाराला धमकावल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे। गेवराई शहरामध्ये प्रचार करत असताना गीता पवार यांनी मतदारांशी भेटीगाठी सुरू होत्या आणि याच दरम्यानचा त्यांचा मतदाराला धमकावल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये झालेली युती प्रॉपर्टीची आहे, अशी टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे। कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र आल्याचे दोन्ही नेते सांगतायत, तरी एका नेत्याची प्रॉपर्टी वाचवायची आहे आणि दुसऱ्याला मधून सुटका करून घ्यायची, असं संजय मंडलिक म्हणाले। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो एकाकी पडतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते, कागलमध्ये देखील माझ्या पाठीशी संपूर्ण जनता उभी राहील, असं संजय मंडलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। काही लोक म्हणतात राजकीय स्वरूपाची युती आहे, काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी युती केली, पुढच्या काळामध्ये अमुक ॲडजस्टमेंट होणार आहेत। तर कागल तालुक्यामध्ये विशेषतः कागल शहरामध्ये चर्चा आहे। काही ठिकाणी जमिनीवर आरक्षण समर्जित घाटगेंची टाकली होती, ती त्यांना काढून घ्यायची होती। ईडीच्या मध्ये त्यांनी स्वतःच भूमिका घेतली होती, त्याबद्दल मुश्रीफांना सुटका करून घ्यायची होती, पण ईडी आणि आमचं काय म्हणायचं प्रॉपर्टी ह्याचं डील त्यामध्ये झालेलं आहे। दरम्यान यावर हसन मुश्रीफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मी जर तोंड उघडलं तर बात दूर तक जाएगी, त्यामुळे संजय मंडलिक यांनी अजूनही सांभाळून बोलावं, असा थेट इशाराच मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिकांना दिलाय। मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं, मंडलिक साहेबांचं काम किती आहे, आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर तक जाएगी। मी काही व्यक्तीवर टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं, अशी माझी त्यांना आजही विनंती आहे।
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक काँग्रेसकडून शहरामधल्या सर्व प्रभागांमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना कार्यकर्त्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव आणि काँग्रेसचे निरीक्षक श्रुती म्हात्रे यांना नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे। नाशिकमध्ये शहर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तरी सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठांचा असेल। मनसेसोबत लढाईचं काय करायचं याबाबत देखील वरिष्ठ निर्णय घेतील, मात्र आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आणि न्याय देण्यासाठी काम करतोय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव आणि श्रुती म्हात्रे यांनी दिलेली आहे। प्रत्येक कार्यकर्ता हा आपले कामं, आपल्या योजना, महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाने जे काही कामं केली ते पोहोचवत आहेत आणि जे काही स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये देखील आश्वासन देत आहेत। आघाडीच्या संदर्भामध्ये आणि मनसेच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य राहील। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामधून बाहेर पडलेत। कवडे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र हा अर्ज आता अवैध ठरलाय आणि त्यानंतर कवडेंनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। पुढे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सागर हिरे यांना पाठिंबा जाहीर केलाय। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे किरण देवरे, वंदना कवडे आणि दीपक पांडव यांची बिनविरोध निवड झाली आहे। नांदगावमध्ये आमदार सुहास कांदेंच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात येते। अकोल्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधामध्ये उभी ठाकली आहे। त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्ह्यामध्ये भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षानं निवडणुकीमध्ये 6 पैकी 4 नगराध्यक्ष तर 142 पैकी 87 नगरसेवक पदांसाठी उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत। तसंच बाळापुरामध्ये स्थानिक आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय। आज जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल 87 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाकरता 4 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। आज वंचित बहुजन आघाडीसारखा एक ग्रासरूटला असलेल्या पक्षापेक्षाही एक उमेदवार आम्हाला जास्त भेटलेला आहे। वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी राजीनामा दिलाय। आपल्यासाठी आलेला नगराध्यक्षपदाचा एबी फॉर्म जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी पत्नीच्या अर्जाला जोडल्याचा आरोप ठेंगडे यांनी केलाय। मात्र काहीही झालं तरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवणार असं ठेंगडे यांनी म्हटलंय। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रेखा मापारी यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत। तुमचा एबी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडे देतो आणि त्यांना त्याच्याकडे पाठवला, मात्र जिल्हा प्रमुखांना माघारी फॉर्म भरून ठेवलेला होता आणि ते एबी फॉर्म त्यांच्या पत्नीले लावला आणि माझ्या संग घात केला। या घाता केल्यामुळं माझं एकदम मन दुखलं आणि माझ्या कार्यकर्त्याचं समाजाचं की असं कसं झालं वेळेवर, म्हणून मी माझा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहो। माझी नाराजी फक्त जिल्हा प्रमुखावर आहे, माझ्यासोबत घात झाला। धुळ्याच्या दोंडा इथच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5B मधून राखीबाई उपाध्ये यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली, मात्र राखीबाई उपाध्ये यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे भाजपच्या भारती मराठे हे बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे भाजपच्या बिनविरोध झालेल्या नगरसेवकांची संख्या आता 8 वर गेली आहे। सांगोला नगरपालिकेमध्ये यंदा रंगतदार लढती दिसणार आहेत। एकाच वेळी आजोबा आणि नातू दोघेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। सांगोल्यामधल्या पूर्वाश्रमीचे शेकावतचे ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आहे। मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून त्यांनी यापूर्वी 2 वेळा सांगोल्याचं नगराध्यक्षपद भूषवलंय। मारुती आबा बनकर यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे। विशेष म्हणजे मारुती आबा बनकर हे सर्वात जास्त वयाचे उमेदवार असून त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मयुरी चव्हाण
आणि रेशंता सोनवणे यांनी अर्ज मागे घेत चक्क भाजपमध्ये प्रवेश केलाय। शिंदेच्या शिवसेनेकडून वॉर्ड नंबर 1 मधून मयुरी चव्हाण आणि वॉर्ड नंबर 13B मधून रेशंता सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता। हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला धक्क्यामागून धक्के मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 16B मधील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 9B मधील भाजपचे उमेदवार विजय काळे यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे। वैद्यकीय कारणानिमित्त निवडणुकीतून माघार घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यामुळे हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये चांगलेच घमासान पाहायला मिळत आहे। चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं व शिंदेच्या सेनेनं खातं उघडलं असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भुजबळ व वर्षा शेवकरी हे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, तर शिंदे गटाचे नितीन गोरे हे 1 नगरसेवकही बिनविरोध निवडून आलेत। अर्ज माघारीच्या दिवशी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या बिनविरोध निवडी झाल्यात। या ठिकाणी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे। अकोल्यातून अकोट नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अलका संजय बोडखे या उमेदवार आहेत। त्या माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्या सुनबाई आहेत। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजया चौधरी उमेदवार आहेत। विजया चौधरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास त्याचा मोठा फायदा काँग्रेस उमेदवार अलका बोडखेंना होऊ शकतो। चौधरी यांनी उमेदवारी कायम राहिल्यास मतविभाजनाचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसून तो लढतीच्या बाहेरही जाऊ शकतो। राज्यामधल्या तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कौशल्य विकास विभागानं मोठं पाऊल उचललंय। मंत्रालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। या कराराअंतर्गत टोयोटा किर्लोस्कर कंपनी महाराष्ट्रामधल्या 45 ITI संस्थांमध्ये हलक्या वाहन तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारणार आहे। याचबरोबर या प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असून या उपक्रमामुळे सुमारे 8000 ITI विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। या बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, म्हाडा व नगरविकास विभागाचे अधिकारी तसेच गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपलब्ध होते। ज्या गिरणी कामगारांनी कर्जतमधील शेलू आणि ठाण्यामधल्या कारव येथील गृह प्रकल्पामध्ये संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी आणि गिरणी कामगारांच्या पात्रता यादीमध्ये चुकीचे लाभार्थी येऊ नयेत यासाठी संमती पत्रांची पुन्हा पडताळणी करावी असेही आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले। नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या शिवस्मारकाचं अनावरण करायला प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडलाय। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवस्मारकाचं अनावरण होतंय। गेल्या काही दिवसांपासून स्मारकाच्या अनावरणावरून जोरदार राजकारण पेटलेलं होतं। शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या मनसे युवा नेते अमित ठाकरेंनी स्मारकाचं अनावरण केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला होता। त्याला काही दिवस उलटत नाही तेवढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत सरकारला 2 दिवसांचा इशाराही दिलेला होता आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालाय। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार असतानाच अरुण गवळी यांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये येऊन विठुरायाचं दर्शन घेतलंय। विठ्ठलाचं दर्शन करून झाल्यावर काही काळ अरुण गवळी यांनी पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये फेरफटका मारलाय। जगात शांती, सुख आणि आनंद राहू दे अशी प्रार्थना आपण विठ्ठलाकडे केली असल्याचं अरुण गवळीनं सांगितलंय। अरुण गवळी विठ्ठल दर्शनासाठी आल्याचे कळताच अनेक भाविक तसेच पंढरपुरातील तरुणांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं उद्घाटन लांबल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी विनापरवाना महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई पालिकेमध्ये घुसून आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं अनावरण करण्यात आलेला पुतळा जनतेला अभिवादन करण्यासाठी खुला करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचा निषेध करणारी पत्रकं मुख्यालयामध्ये भिरकावण्यात आली आहेत।
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष MP-MLA कोर्टानं मोठा दणका दिलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टानं नवाब मलिक यांच्या विरोधात आरोप निश्चित केलेत. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक यांना 2022 मध्ये अटक झालेली होती आणि सध्या ते जामिनावर सुटलेत. दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कट रचून गोवावाला कंपाऊंडमधील मुनिरा प्लंबर या महिलेची 3 एकर जमीन बळकावल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. पुण्यामधल्या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची तब्बल 4.5 तास चौकशी झाली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ही चौकशी करण्यात आली आहे. जबाब नोंदवल्यानंतर तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्यात आणि शीतल तेजवानींना सध्या तरी अटक होणार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांकडून आधी महार वतनातील लोकांचे जबाब नोंदवले जातील, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तर या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुणे पोलीस आणि शीतल तेजवानी हिच्यावर जोरदार टीका केली आहे. आता तर हे अति 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 होतंय. मला तर आता हे पाहवत नाही आणि आता या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना खरं कायद्याने खेचलं पाहिजे कोर्टात की कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना गाड्या दिल्या, का दिल्या गाड्या, काय म्हणजे ज्या माणसाला अटक करायला पाहिजे, ज्याच्यावरचे आरोप 7 ते 14 वर्षाचे आहेत, ज्याच्यात सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे की जर 2 वर्षाच्या वर असतील तर त्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत, तर कुठच्या अधिकाऱ्यांनी शीतल तेजवानीला सोडण्यात आलं आणि ते सुद्धा थाटामाटात पोलिसांच्या गाड्यात. म्हणजे हाईट झाली आता या सगळ्या गोष्टींची. मी पार्थ पवारचं आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव FIRमध्ये का नाही, कारण त्याचे सगळे असणारे कायदे मी अगदी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, नंतर रजिस्ट्रेशन ॲक्ट या सगळ्या मुद्द्यांवर जो देणारा आणि घेणारा, इथे शीतल तेजवानी देणारी व्यक्ती आहे पण घेणारी व्यक्ती ही एक कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या नावाने हे होणं अपेक्षित होतं पण झालेलं नाही आहे. तर तात्काळ अमेडिया एंटरप्राइजेस LLPच्या नावावर हे झालं पाहिजे अशी मागणी केली. सांगलीच्या पाटील कुटुंबामधल्या 10वीच्या मुलानं दिल्लीत आत्महत्या केली आहे. शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं या मुलानं त्याच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलंय. दिल्लीच्या राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून या मुलानं आपलं जीवन संपवलंय. आज खानापूर तालुक्यामधल्या ढवळेश्वर या मूळ गावी या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल झालाय. दिल्लीमधल्या सेंट कोलंबा शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांकडून छळ केल्याचा आरोप होतोय. शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. त्याच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांचं नाव देखील मुलानं लिहिलेलं आहे. दरम्यान शौर्य पाटीलच्या आत्महत्येला शिक्षिकाच जबाबदार असल्याचं त्याचे वडील आणि काका यांनी म्हटलं आहे. हे जे झालं काल ते सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर झालं, त्यामुळे त्याला तो अपमान फील झाला. अगोदर आम्हाला सांगतो की टीचरच्या कंप्लेंट्स आहेत, पण आम्ही पण म्हणतो ना टीचर्स पॅरेंट ते कंप्लेंट करतच जातात, त्या टीचर बालासाठीच बोलत असते. पण जे सगळ्यांच्या समोर अपमान झाला तो खूप मोठा अपमान झाला, तो त्याला सहन झाला नाही असं मला वाटतं. 100% ज्या शिक्षकांनी त्याला टॉर्चर केलं त्या शिक्षिका जबाबदार आहेत आणि मी त्या शिक्षकांना एक रिक्वेस्ट करतो त्यांनी त्यांची मुलाकडे बघावं. त्यांच्या मुलाला अशा कुठल्या शिक्षकांना वागणूक देऊन त्याने जर आत्महत्या केली तर काय गुजरतं हे त्यांनी बघावं आणि असं इथून पुढं कुठल्याही विद्यार्थ्यावर किंवा विद्यार्थिनीवर असे आक्षेप किंवा असे टॉर्चर करण्याची पद्धत सोडून द्यावी. तुमच्या शाळेमध्ये मुलगा जर व्यवस्थित वागत नसेल तर त्यांना तुम्ही काढून टाका पालकाला बोलून, पण असं करू नका की आम्ही आज आमच्या घरातला एक खुदकरू चांगला मुलगा आम्ही गमावला. शौर्याच्या शाळेमधल्या एका विद्यार्थ्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये शौर्यानं शिक्षकांना मला त्रास देऊ नका अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशारा दिल्याचा एका विद्यार्थ्यानं दावा केलाय. मेरे को नहीं लगता कि उस जैसा बंदा जो इतना अस्तित्व था वो ये स्टेप ले सकता है, लेकिन जब आप बंदे को एक हद तक कर दो कि मतलब पागल कर दो कि वो फिर वो यही स्टेप ले लेता है. इधर बच्चों को ये क्या करते हैं, डराते हैं, हरास करते हैं, फिर क्या होगा उसका ये इल्ज़ाम होता है कि ये बच्चा सुसाइड कर लेता है. फिर वो सर
मुंह पे नहीं बोल के मुंह पे भी बोल के गए नहीं कि मेरे को और हरास मत करो, नहीं तो मैं सुसाइड कर लूंगा। मजाक ले लिया इन्होंने, कुछ किया नहीं। पुण्यात जागेच्या मागणीसाठी वृद्धाश्रमाचा संचालक दादासाहेब गायकवाडनं वृद्धांना रस्त्यावर आणत आंदोलन केलंय। काल रात्रीपासून 16 वृद्ध कल्याण फोर्ज कंपनीच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये थंडीत कुडकुडत होते। एबीपी माझानं ही बातमी दाखवता सामाजिक न्याय मंत्र्यांनी तत्काळ दखल घेतली आणि धर्मादाय आयुक्त दीपा मुंडे यांनी इथे भेट देत वृद्धांची पाहणी केली आहे। त्यांना सगळ्यांना आता फुरसुंगी इथे गायकवाडांच्या आश्रमामध्ये हलवण्यात आले, तसंच पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाईल। आता इथं असलेले जे वृद्ध आहेत त्यांना बोललो, सिनियर सिटीजन जे आहेत, मग ते इतर ठिकाणी यायला त्यांना तयार नाहीत। मग हे जे गायकवाड जे चालवतात वृद्धाश्रम, मग त्यांच्यासोबतच राहण्याची त्यांची एक अट्टहास आहे। गायकवाडांचा जो आधीचा ज्या ठिकाणी वृद्धाश्रम होता तर त्याच ठिकाणी यांना न्यायचं ठरलेलं आहे। हां, आता ते गायकवाड तसंच म्हणतायत आणि त्यांचे वृद्ध पण ते असंच त्यांच्या म्हणणं आहे की आम्ही तिथंच जाऊ। आम्ही इतर ठिकाणी आमची शासकीय मान्यता असलेले काही वृद्धाश्रम आहेत, पण तिथं त्यांची मानसिकता नाही। कन्सिडरिंग देअर एज आम्ही फोर्स पण करणार नाही, तर आजच्या म्हणजे ते तिथं राहतील त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये। एबीपी माणसाच्या बातमीनंतर आता सर्व वृद्धांना आंदोलन स्थळावरून हलवण्यात आले। 16 पैकी 15 वृद्ध हे वृद्धाश्रमात नेण्यात आले, तर एका वृद्ध व्यक्तीला ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले। दरम्यान वृद्धाश्रमाच्या जागेसाठी आंदोलन सुरूच राहील, पण आता यापुढे आंदोलनासाठी वृद्धांना आणणार नाही असं दादासाहेब गायकवाडनं कबूल केलंय। या जागेवरती 1001% मी शब्द देतो, या जागेवरती बेवारस अनाथ जे आजी आजोबाचे बेड रिटर्न आहेत या जागेवरती बिलकुल येणार नाहीत, पण या जागेवरती मी असणार आहे। तुम्ही असा, पण तुमच्याकडे असलेली ही लोक घेऊन तुम्ही जे लोक आहेत ना, हे बघा, या जागेवरती मला जेवणाची व्यवस्था लागणार आहे। मी 1-2 जण आमचे असणार आहेत लोक जे चांगले आहेत, जशी आमची नजीम आहे, दुसरा एक मुलगा आहे, आम्ही 2-3 जण या जागेवरती आम्ही कायम राहणार आहोत। या लोकांची अशी दुरावस्था पुन्हा होणार नाही, पुन्हा होणार नाही। दरम्यान पुण्यातील वृद्धांच्या या घटनेवर काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीच्या काळातील सुरू असलेल्या योजना आताच्या सरकारनं बंद केल्या आणि त्यामुळे राज्यभर वृद्धांची हेळसांड होतीये असं बच्छाव यांनी म्हटलंय। तर पुढे बोलताना या संदर्भात संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या ज्या सवलती दिल्या होत्या त्या सर्व रद्द केलेल्या आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा सवलती मिळत नाही आहेत आणि जे काही आरोग्याचे विविध योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मदत मिळत नाही आहे। आम्ही निश्चितपणे संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करू। नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळे इथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। तर झालेल्या सुनावणी दरम्यान मालेगाव न्यायालयामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी न्यायालयाच्या आवाराबाहेरील रस्त्यावर ठिय्या मांडला। तणावाच्या परिस्थितीमुळे आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले। दरम्यान अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे, तर रामसेतू पुलापासून जनआक्रोश मोर्चाही काढण्यात येईल। नाशिक जिल्ह्यामधल्या मालेगावामध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय आणि त्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। मनोज जरांगे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मालेगावात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। सरकारनं आरोपीचा एन्काउंटर करावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशाराही यावेळी जरांगेंनी दिलाय। जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही, फाशी जर दिली नाही, सेपरेट बेंच दिला नाही, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही, बाललैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एन्काउंटर जर केला नाही, ही जी आमची यज्ञताई आहे ना, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या लेकीचे रस्ते राज्य पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाय नाही टाकला। दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा त्याच्यात सामील राहून त्या कुटुंबाला म्हणण्यापेक्षा त्या बचड्याला त्या ठिकाणी आता ते काही करून जिवंत जरी होणार नसेल तरी तिच्यासारख्या जे काही इतर मुली असतील बालका असतील त्यांना असं पुन्हा ह्या प्रसंगाला सामोरं जायला लागू नये अशा पद्धतीची व्यवस्था करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।